बघा मस्त ताजा ताजा भाजीपाला आहे ताई. आणि कांद्याची माळ पण आलेली आहे. कांद्याची माळ बघितलं का असं वाटते उन्हाळा सुरू झाला. ते तुम्हाला 120 रुपये. हा तुम्हाला म्हणूनच असं देताना आपल्याकडे पहिल्यांदा गेस आले 120 रुपयाला जोडी. जोड. अजून काय भाऊ तुमच्याकडे? आपल्याकडे भरपूर कलर बोलत राहील तसं ते. आपल्याकडे जांभूळ पावडर आहे, गावठी मध आहे. गावठी मध ही जांभूळ पावडर ही काय कामाला येते भाऊ? आपले शुगर डायबिटीस वाल्यांना. अच्छा पाण्यात टाकून घ्यायची. रोज पाण्यात टाकून 1 चमचा रोज सकाळी प्यायची. ही बघा ही आहे जांभूळ पावडर. अच्छा आणि ही मध आहे आपले गावठी. गावठी मध. अच्छा अजून आपले कडधान्य सर्व. बोरं पण आहेत आपले खारवलेली. वा खारवलेली बोरं आहेत, गुलाबी बोरं आहेत. हे बघा छान आहेत. मस्त. आणि हे काय हे सुकवलेली आपली जांभूळ भाडोली गाव. अच्छा हा सुकी जांभळं आहेत. आई खाऊन बघ छान आहे. आपल्याकडे आहेत ना. आम्ही मागच्या वेळी घेऊन गेलो होतो ना. भाडोळी गावाची जांभळं तर असे जगप्रसिद्ध आहेत. जगप्रसिद्ध आहेत आणि ऑलरेडी ती बनलेच आहेत असं. हे बघा सगळी जांभळं दिसतील तुम्हाला या गावात आल्यावर. आंबा. जांभूळ गावच आमचं नाव असतं. अच्छा गावाचं नाव जांभूळ गाव. तुमच्याकडे काय ताई? माझ्याकडे मी स्वतः घरगुती वस्तू बनवते आणि शेतातल्या वस्तू. काय काय आहे? ही सांडगी मिरची आहे. दाखवा बघू. ही बघा ही राजस्थानी मिरची आहे पण मी स्वतः बनवली. अच्छा. हा मस्त अनेक प्रकार आहे त्याच्यात. ओवा, वा वा. शेपू, वाळ सर्व असं. आणि हा सारण आहे. हा सुका वाल आहे. अच्छा आणि हे बघा कसुरी मेथी आहे. हे बघा सुका वाल पण आहे ताईकडे. आणि मी खास म्हणजे हे पण करते कसुरी मेथीचं सर्व घरगुती बनवते. हा हे बघा आपल्याकडे एकदम ग्रीन मध्ये मस्त. अच्छा तुम्ही बनवता. वा वा वस्तू सर्व वाळवण माझ्याकडे अनेक प्रकारचं भेटतो. छान छान. खूपच छान. आणि हा भाजीपाला येस भाजीपाला आपल्या शेतातला आहे. काय काय सांगा जरा भाजीपाल्यामध्ये. हे सुरण आहे. सुरण. हा भोपळा आहे. भोपळा. इकडे हा मोठा हलवा भोपळा आहे. अच्छा गावची टोमॅटो आहेत. वांगे आहेत. आणि सर्व मसाला आपल्या शेतातला आहे. ओवा, शेपा, राई. शेतामधला इथला भाडुलीचा. वा वा. ऑलिव्ह आहे आणि घरगुती पापड आहेत, कुरडे आहेत. पॉपकॉर्न पण तुम्हीच बनवलेत काय? पॉपकॉर्न बनवलेत. आपल्याकडे छोटीशी मशीन आहे ना. अच्छा मशीन आहे तुमच्याकडे. वा जबरदस्त काम केलं. छान छान. ही चिंच आता आंबट गोड जशी तुम्हाला लागेल तशी. हरवलेली पण आहे, साधी पण आहे. बघा कोणाच्या तोंडाला पाणी सुटलं चिंच बघून. कोकम आहे मस्त. किती पदार्थ आहेत. हा आणि मिरची तर जास्त प्रकारची तुम्हाला भेटेल. कोलंबातली मिरची पण भेटेल आपल्याकडे. कसले? कोलिम मधली मिरची. आता मी ती बनवून घरी पॅक करून ठेवली. ऑर्डर भरपूर आहे ना तर मी 500 ची बॅग भरून ठेवली. कोलिम मधली मिरची पहिल्यांदा ऐकलं. आणि बघा इथे भेंडे आहेत, फ्लावर, मुळा. शेतातली आपल्या म्हणजे बाहेरची विकत नाही आला तुम्ही. आपला माल स्वतःचा. आणि आपले दुधी मस्त वांगी आहेत. वांगे आहेत, कारेला आहे, मोठा आपला हलवा दुधी आहे. हा दुधी भोपळा चहाची पात आहे. आपली ग्रीन टी. आणि हा स्पेशली उन्हाचा औषध म्हणजे सफेद कांदा. काय काय फायदा याचा? ह्याचा फायदा म्हणजे गुणकारी म्हणजे आपल्याला जेव्हा वाटते की उन्हाळे लागलं सारखे तेव्हा हे आपला युज करू शकता. आणि वैशिष्ट्य म्हणजे हे उन्हाळ्यामध्ये भेटतात आणि खूप छान ऑर्गॅनिक. दिसला म्हणजे समजायचं उन्हाळा चालू झाला. आणि हे आंबे कैऱ्या कच्ची कैरी एकदम आंबट गोड आणि चटपटी. हे आम्ही बघा स्वतः आम्ही चटपटी पण बनवली. त्याची चाट हे स्वतः असं बनवले. हे खूप लोकांना आवडते. ह्याची खूप मागणी आहे. मस्तपैकी कसलं आंब्याचा. हा कैरी ही कैरी ना डाळीमध्ये वगैरे टाकली का काय? वा वा आंबट डाळ खायला खूप भारी. कोलंबी बनवतात त्याच्यात ऑलरेडी बनतेच ती. बघितलंय तुम्ही कोलंबी मध्ये कैरी? भरपूर वेळा बघितलं म्हणून मी नमस्कार केला ना आल्या आल्या की मावशी मी तुमचं मला चेहरा लगेच जाणवलं. छान छान. आणि इथे बघा वाल आहेत, कडधान्य पण आहेत. कडधान्य पण आपल्या इकडले तुम्ही लावता इथे. वा वाल मूग. हे बघा हे काळे मूग आहेत पण जेव्हा फुलतात तेव्हा हे ग्रीन मध्येच होतात म्हणजे हिरवे होतात. खूप छान याची टेस्ट एक वेगळी आहे. सध्या ते भिजत आणि नाही. आणि हा कुठला? पावटा. आणि हा कुठला? हा लाल म्हणजे आपला पिवळा कडवा वाल. अच्छा हे कडवा वाल. कडवा वाल ह्याला खूप टेस्ट म्हणजे हे कोणाला नडत नाही. तो बघा. माझ्या आई स्वतः आलेली आहे. आणि हे बघा हे पण भाऊंचंच आहे ताईंचंच आहे. या धंद्यामुळे आम्ही खूप सुखी आहोत. असा तुमचा उत्साह एवढा आहे तर बोलायलाच नको. आपण पालघरवरून जेव्हा मुंबईला जातो आणि भाडोला मला खूप आनंद झाला कारण ह्या मावशीने बघितलं, रंजिता ताईला बघितलं असतं तर माझा आनंद एकदम भरभराटून गेला असता. पण भाऊने बघितलं, मावशीने बघितलं, मी नक्कीच त्यांना ओळखलं असता. नाही ऍड्रेस सांगतो. पालघरवरून तुम्ही जेव्हा मुंबईला जाता तेव्हा हा रस्ता आहे. इथे सिग्नल आहे भाडोलीचा. बस वॉटर लाईनचं सिग्नल आहे बघ. सिग्नल जवळच आहे दुकान. सिग्नलला थांबले का त्या कशा विकतात चाट बघा फटाफट. हा सांगणार पटापट की
माझ्याकडे इमली आहे, टाइमपास टाइमपास टाइमपास. मग कोणकोणती चाट आहे तुम्हाला? आवळा कॅन्डी आहे, कॅरी कॅन्डी आहे आणि आपली आमचूर आहे. जबरदस्त. आणि माझ्याकडे 3 प्रकारची बोरं आहेत, आंबट गोड, खारवलेली आणि गुळातली. छानपैकी कसा वाटा? 10 रुपये 20 रुपये 10 रुपये 20 रुपये जसं लागेल तसं त्या पद्धतीने, पण खूप भारी टाइमपास आणि तुम्हाला झोप पण तुमची उडते एवढं छान हे चाट आहे माझ्याकडे. अच्छा. यस, नक्कीच या आमच्या स्टॉलला भेट द्या. तुम्ही काही एक चाट करत चालेल, पण या स्टॉलला नक्कीच भेट द्या. नक्की नक्की सगळे गर्दी करतील आता येणार जाणार आहे. बघून ठेवा, सिग्नलच्या बाजूलाच आहे सगळं, ताई भाऊंचंच आहे सगळं. बहाडोली जांभूळ गाव हे आमचं विशिष्ट नाव. आणि आता जांभळं आणि आंबे सुरू होतील ना. आणि तरी पण माझ्याकडे जांभूळची पावडर, जांभूळची ज्यूस आणि जांभूळ माझ्याकडे अजूनपर्यंत आहेत, वर्षभर टिकणार. स्पेशली ही सुकी जांभळं ही तुम्ही कधी खाली नसतील बहुतेक. हे बघा, ही सुकवलेली जांभळं कधी बघितलीत का? कमेंट करून सांगा आणि नक्की खा, खूप टेस्टी आहेत. हा कडधान्य पायली 200 रुपये अच्छा. आणि पिवला 250 रुपये. ओके. पाहिली म्हणजे ही एक असा. हा हा ओके. इतकी का? 1.5 किलोची. हा ही नाही ना, नाही नाही मोठी मोठी असते. ओके. हां, चला ताई, यस, ऑल द बेस्ट. नक्की भेटूया, चला पुढच्या वेळेस भेटूया.